महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? ईशान चंद्रकांत खोकराळे. हिवरे तर्फे नारायणगाव. तर्फे नारायणगाव. कितवीला आहे तुम्ही? 7वी. 7वी. किती जण भाऊ? मला 4 भाऊ आहेत. 4 भाऊ. तू मोठा का लहान? मी लहान, सर्वात लहान. बाकीचे भाऊ काय करतात? 3 जण. माझा एक भाऊ आहे, तो आता 10वीला जाईल. तो पण माझ्यासोबतच आहे, पण तो मृदंग वाजवतो आणि मी गायन करतो. आणि दुसरे 2 जण? आणि 2 बहिणी आहेत. बहिणी आहेत का? हा, ते पण गातात. ते पण गातात. ते कितवीला आहे शाळेला? एक 11वीला होती, आता 12वीला जाईल. आणि एक 11वीला होती, आता एक 10वीला होती, आता 11वीला जाईल. तू शाळा शिकतो आणि अजून काय करतो? सगळं वारकरी संप्रदायात शिक्षण घेतो. हा. तुला काय काय येतं? मला गायन, पकवाद, हार्मोनियम, टाळ, मृदुंग, काय काय गातोस? अभंग, गवळणी. कोणाची अभंग गातो? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर. गवळण कोणाची गातो? श्रीकृष्णांचे. एखादी गवळण पाठ आहे का? म्हण बर. मुरली मनो हर रे माधव माधव, मुरली मनो हर रे माधव माधव, एका जनार्दनी त्रिभुवन मोहन, एका जनार्दनी त्रिभुवन मोहन, राखीता गोंदन रे माधव, राखीता गोंदन रे माधव, मुरली मनो हर रे माधव. अभंग येतो? कुठला अभंग येतो? रूप पाहता लोचने. म्हण बर. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचनी, सुख झालंय ओ साजनी, सुख झालंय ओ साजनी, तो विठ्ठल विठ्ठल बलवा, तो विठ्ठल बरवा. काय व्हायचं? कीर्तनकार, गायन. कोणाचा आदर्श घ्यायचा? कुठले महाराज तुझे आदर्श आहेत? ओंकार महाराज गुरुवारी. तुला इथं शिकवतात ना? हा. मोठमोठ्या कीर्तनकारांची नाव माहिती आहेत तुला? हा. कोणाकोणाची माहिती? इंदोरीकर महाराज. निवृत्ती महाराज इंदोरीकर. हा. आणि डोके महाराज, साधू बाबा, स्वर्गीय साधू वायकर. बर. निवृत्ती महाराजांचं तू प्रथम नाव घेतलं. निवृत्ती महाराज ज्या पद्धतीनं कीर्तन करतात, विनोदी शैलीतून, डबल आरती, त्यातलं तुला काय आवडतं? नाही, आम्ही पहिल्या दिवशी ना त्यांच्या कीर्तनाला उभं राहिलो होतो आणि त्यांनी मला ते दिला होता, विना दिला होता. काय म्हटलं तुला मग? ते म्हटले की वहीन कीर्तन करतो. मोठा महाराज असे. त्यांच्या मुलीचं लग्न झालं माहिती तुला तेवढं? हा, 3 मेला झालं. काय नाव तिचं? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. ती आपल्या तालुक्यात दिली. माहिती कुठे दिली? काटेडे. आई वडील काय करतात? कोणते? तुझे? शेती. शेती करतात? मग तू फावल्या वेळात त्यांना मदत करतो का? हो. शेतामध्ये हो. काय काय कामं करतो? त्यासोबत करतो, शेण टाकतो. गाई पण आहेत? हा. किती गाई आहेत? 7-8. 7-8 गाई. दूध किती चालू आहे? दूध घालायला कोण जातं? पप्पा, मम्मी आणि नाना. पप्पा पण, मम्मी पण, नाना पण, तिघे पण? नाना जातात. नाना जातात. तो दिवसभरात दिनचर्या काय असते? म्हणजे सकाळी किती वाजता उठतो? उठल्यावर काय करतो? मी सकाळी उठतो,
त्याच्यानंतर मग किती वाजता उठतो? 6 वाजता नाही 7 दररोज? वाजता 6ला का 7ला? दोन्ही टाइम कधी बरं, उठतो. कधी 6ला कधी 7ला. हा उठल्यावर काय करतो पहिलं? उठल्यावर आंघोळ करतो, बर ब्रश करतो, नंतर मग देवपूजा असते. अच्छा, देवपूजा तू करतो? हा अरे वा. नंतर गण लावायचा असतो उभा, बर बुक्का लावायचा असतो मध्ये बर आणि देवाची पूजा करायची असते. बर. त्याच्यानंतर मग नाश्ता करायचा. नाश्ता झाल्यावर मग पकोद्याची प्रॅक्टिस. अच्छा, घरी पकोद्याची. पकवते का? हा हो का? बर हा त्याच्यानंतर मग ते नामजपाचं महाराजांनी दिले, ते नामजपाचं कोणता ना जप करायचा. रामकृष्ण हरी, राधा कृष्ण राधा किती वेळ जप करतो? करतो. महाराजांनी सांगितले 4000 करायचे. बर त्याच्यानंतर मग आम्ही तवर आराम करतो. आराम झाला मग 4 वाजता ते करतात, महाराज खेळायला सोडतात 4 वाजता, 4 ते 6. तिथून नंतर मग 6 वाजता गेलो का हातपाय बिपाय द्यायचे. 7 वाजता हरिपाठ चालू. हरिपाठ चालू झाल्यावर नंतर मग हरिपाठ चालू झाला का मग नंतर अभ्यास करायचा. नंतर मग जेवण कुठला अभ्यास? शाळेतला अभ्यास करायचा. शाळेत जातच नाही का मग? जातो. शाळेत जातो कधी? मग इकडे हे सगळं पाहतो कधी? शाळेत जायचं असल्यावर आम्ही तीच दिनचर्चा करतो आणि इथं असलो घरी मग ही दिनचर्चा करतो. दररोज शाळेत जातो ना? हा हो, शाळेत घरून जातो की इथून जातो? इथून गाडी आहे आम्हाला. गाडी आहे? हा मॅडमने दिली, मुख्याध्यापक मॅडमने तुम्हाला? आम्हाला. कुठली गाडी आहे? ती इलेक्ट्रिक आहे, 2 व्हीलर का 4 व्हीलर? मोठी गाडी 4 चाकी मोठी गाडी. अरे वा. टेम्पो. अच्छा अच्छा. किती विद्यार्थी इथे शिकायला? 26. 26. आता वाढते थोडी जास्त. कशामुळे? आता महाराजांनी 4-5 घर म्हणजे 4-5 कीर्तन केलं, त्या ती चर्चा केलेली महाराजांनी. बर, मला एक सांग, तुला आमदार कोण आहे माहिती आहे? हा कोण आहे आमदार? शरददादा सोनवणे. खासदार कोण आहे? खासदार माहित नाही. डॉक्टर अमोल कोल्हे. हा डॉक्टर अमोल. शरददादांचं नाव का एवढं पटकनी पाठ झाले तुझं? ते तालुक्याचे आमदार आहे. तालुक्याच्या मध्ये चेहरा एकदम खुश. शरददादांना खुश आहे काय? अरे वा. शरददादाचा फॅन आहे? शरददादा तुझे शिष्य आहे काय? नाही. अच्छा बरं बरं, ठीक आहे. माणूस चांगला आहे, ठीक आहे, हरकत नाही. तू तुझं मत मांडलं. गावचे सरपंच कोण आहे तुमच्या? आमचे सरपंच सुधीर भाऊ. सुधीरभाऊ खोकराळे, ते कारखान्याचे संचालक आहे. नाही. जाऊ दे, काय हरकत नाही. आता मला सांग, शेतामध्ये काय काय पिकत? आमच्या हं? टोमॅटो, धना, मेथी, ऊस. तुझं वय किती? 11. शाळेला जातात कितवीला? 7वी. वारकरी संप्रदायास निवडावा असं का बरं तुला वाटलं? ते वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आणि सोप्या भाषात ते असतं वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे तुला गुरुवर्यांनी कधी सांगितलं? तू कधी समजून घेतलं? तुझ्या आता गुरुवर्यांकडे जेव्हा जाशील ना, त्यांना विचार की मला एक प्रश्न विचारला होता की वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकं काय? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.